विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओ नंतर मला प्रॉमिस तुमचं हवंय की मी ऑर्गॅनिक मध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडणार. जरा भीती आहे मनातली ती सुद्धा तुमची दूर होणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी जे इथं शिकवणार आहे तेच परीक्षेत येणार. त्यात काहीही बदल होणार नाहीये हे लक्षात घ्या. मग वही आणि पेन घेऊन बसा. मी जे फळ्यावर लिहितोय ते सुद्धा तुम्हाला माझ्या बरोबरच लिहायचं आहे. मी इथं लिहितोय RCOCl असिल क्लोराईड. काय लिहिलंय सांगा मी? ऍसिल क्लोराईड. ओके. आता या ऍसिल क्लोराईडला मला कन्वर्ट करायचं आहे अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये. मग त्यासाठी मी काय करू शकतो? मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, नीट लक्ष द्या. या ऍसिल क्लोराईडचं जर मी रिडक्शन केलं, काय केलं मी? रिडक्शन. ओके, कॅटॅलिटिक रिडक्शन करणार आहे आणि कॅटलिस्ट आहे पॅलॅडियम ऑन PaSO4. आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना पटकन सेकंदात उत्तर मिळणार आहे, पण ज्यांचा नाही आहे त्यांच्यासाठी माझं एक वाक्य काय आहे बघा. ह्या पुस्तकात एकच रिएक्शन आहे जिथं पॅलॅडियम ऑन BaSO4 हा कॅटलिस्ट यूज केलेला आहे आणि ती आहे रोसेनमंड रिडक्शन. मग या केस मध्ये काय होतं की इथं मला अल्डिहाइड मिळणार आहे. काय मिळणार आहे? अल्डिहाइड. पण थांबा ना, आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तेही विदिन 5 मिनिट. मग त्यासाठी लागणारं बेसिक मी इथं घेतोय बघा. समजा मी हे असं घेतलं, ओके, तर याचं नाव काय? समजा मी असं घेतलं CH3C डबल बॉन्ड OCl, मग याचं नाव काय? तर याचं नाव आहे ऍसिटिल क्लोराईड. बघा, ऍसिटिल क्लोराईड किंवा ऑप्शन मध्ये ऍसिटिल क्लोराईड दिसलं नाही तर लक्षात ठेवायचं इथॅनॉइल क्लोराईड. मग याचं नाव इथॅनॉइल क्लोराईड, तर हा बेन्झॉइल क्लोराईड. मग ऑब्विसली बेन्झॉइल क्लोराईड पासून मला मिळणार बेन्झिनल्डिहाइड आणि ऍसिटिल क्लोराईड पासून मला मिळणार आहे ऍसिटल्डिहाइड. पण ऍसिटल्डिहाइड म्हणजेच इथॅनल. शेवटी एल म्हणलं की अल्डिहाइड. बरं, या सगळ्या ठिकाणी आपल्याला रिडक्शन करायचं आहे आणि कॅटॅलिटिक रिडक्शन करायचं आहे. कॅटलिस्ट आहे पॅलॅडियम ऑन BaSO4. पॅलॅडियम ऑन BaSO4. 108 क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करायचे आहेत, करून दाखवायचे आहेत तुम्हाला. कदाचित मला त्याला किती वेळ लागतील ते बघायचं आहे. त्यात मी एक्सप्लेन करत बसणार नाहीये, तुम्हाला पटापटा सोडवणार आहे. एक्सप्लेन मी अगोदर करणार आहे. व्हिडिओ त्यामुळे मोठा होणार आहे बरं का, लक्षात घ्या. आता तुम्हाला वाटेल मग कशाला थंबनेल चुकीचं टाकलं. अरे क्वेश्चन्स मी तुम्हाला 5 मिनिटातच सोडवून दाखवणार आहे. हा, पण हे होऊ शकतं हे प्रूव्ह करण्यासाठी कधी कधी आमचं थंबनेल चुकलं की नाही, तुम्ही खूप चिडता माझ्यावर बरं का, पण समजून घ्या बरं का. मला असं काय म्हणूया, आपण प्रत्येक वेळेस तुमचा टाइम वेस्ट घालवायचा नाहीच आहे. हे जे 108 क्वेश्चन्स आहेत ना, त्यातले 10 प्लस क्वेश्चन जवळ-जवळ या कन्सेप्ट वरती आहेत. की रिएक्शन देतील विच ऑफ द फॉलोइंग इज रोसेनमॅन रिडक्शन. ज्याच्यात पॅलॅडियम आहे ती रोसेनमॅन रिडक्शन. पुन्हा काय करतील? हे देतील, इथं हे देतील, याच्या ठिकाणी कॅपिटल ए म्हणतील, ओळखा. मग बेन्झोइल पासून बेन्झोल्डिहाइड, ऍसिटल इथॅनॉइल क्लोराईड पासून इथॅनल किंवा ऍसिटल्डिहाइड. ओके, पहिला पॉइंट क्लिअर. रोसेनमॅन रिडक्शन. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन मी घ्यायला लागलोय, नीट लक्ष द्या. आता परत मी लिहितोय RCO आणि Cl. अरे परत तुम्ही सर तेच घेतलं का? तेच घेतलं का? हो, तेच घेतलं मी. असिल क्लोराईडच घेतलंय, पण त्याची रिएक्शन जेव्हा मी डाय अल्किल कॅडमियम बरोबर करणार तेव्हा मला काय मिळणार तुम्हाला मी सांगतो. हा ग्रुप तर आहे तसा मिळणार, पण या क्लोरीनच्या ठिकाणी यातला एक अल्किल ग्रुप येणार. ओके. आणि मला जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो कीटोन मिळणार आहे. मग मी लक्षातच ठेवणार आहे, कॅडमियमची पण एकच रिएक्शन आहे रे. कॅडमियम दिसलं की कीटोन प्रॉडक्ट डोक्यात ठेवायचं. लागणार आहे आपल्याला. आता माझ्यासमोर स्टुडिओमध्ये असे काही स्टुडंट बसलेत की जस्ट आता म्हणूया आपण 10th मधून 11th मध्ये जाणारी मुलं आहेत म्हणूया, किंवा काहींचे इंजिनिअरिंग झालेले स्टुडंट आहेत असं म्हणूया आपण. त्यांना सुद्धा मी बसवलंय कारण माझं टार्गेट तेच आहे की त्यांची भीती जाते का हे मला बघायचं. आमचं ऑर्गॅनिक काही झालेलं नाहीये, तरी जमते का हे बघायचं. मग मी काय शिकवलं? पॅलॅडियम दिसलं की रोसेनमॅन रिडक्शन, बरोबर आहे. कॅडमियम दिसलं की कीटोन तयार होणार आहे. पण थांबा की, आता मी जर असं घेतलं तर हे आहे इथॅनॉइल क्लोराईड. 10-12 प्रश्नात इथॅनॉइल क्लोराईडच आन्सर आहे. मग इथॅनॉइल क्लोराईड आणि इथं अल्किल ग्रुप घेतला मी डायमिथिल कॅडमियम. काय घेतलं? डायमिथिल कॅडमियम. हा ग्रुप आहे तसा येणार पुढं. कोण आहे ग्रुप? तो CH3 डबल बॉन्ड आहे तसं येणार. यातला एक अल्किल ग्रुप इथे येणार CH3 आणि तयार झालेलं आहे ऍसिटोन.
तयार झालेलं आहे डायमिथिल कीटोन. काय तयार झालंय? डायमिथिल कीटोन किंवा क्लिअरली IUPAC मध्ये त्याला मी प्रोपॅनोन म्हणेन. काय म्हणेन? प्रोपॅनोन. चला कॅडमियमचं बऱ्यापैकी क्लिअर झालंय. रोसेनमन पण क्लिअर झालं. धडा संपला का? नाही, खूप आहे अजून. लक्ष द्या. हा आहे कार्बोनिल ग्रुप. तो अल्डिहाइड मध्ये आणि कीटोन मध्ये असणार आहे. हा आहे कार्बोनिल ग्रुप. तो असणार आहे अल्डिहाइड मध्ये आणि कीटोन मध्ये. त्याची रिएक्शन जर मी झिंक अमालगम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर केली की अल्केन तयार होतं. अल्केन. काय तयार होतं? अल्केन तयार होतं, लक्षात घ्या. आणि ह्या रिएक्शनला म्हणायचं क्लेमेन्सन्स रिडक्शन. आता नवीन मुलं लक्षात घ्या. नोट डाउन करून ठेवा. क्लेमेन्सन्स रिडक्शन, झिंक अमालगम. आणि त्याच्या ऐवजी जर मी हायड्राझाईन घेतलं आणि फॉलोड बाय इथिलीन ग्लायकोल. इथिलीन ग्लायकोल मध्ये 2 कार्बन, दोन्ही कार्बनला OH ग्रुप, इकडे 2 हायड्रोजन, इकडे 2 हायड्रोजन. फॉलोड बाय KOH असं केलं तरी मला प्रॉडक्ट जो मिळणार आहे तो फायनली मिथिलीनच ग्रुप म्हणजे अल्केनच मिळणार आहे. पण ही आहे वुल्फ किशनर. मग हायड्राझाईन दिसलं, वुल्फ किशनर. झिंक अमालगम, क्लेमेन्सन्स रिडक्शन. तयार काय होणार आहे? अल्केन. आता माझं एक काम करायचं, होमवर्क सांगतो. तुम्ही काय करायचं की तुमच्याकडे आता केमिस्ट्रीचं पुस्तक आहे. ओके. मग तुमच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मी तुम्हाला सांगतो ही जी वुल्फ किशनर, क्लेमेन्सन्स रिडक्शन ह्या ज्या रिएक्शन्स आहेत, आय थिंक पेज नंबर 275 वरती आहेत. करेक्ट. तयार काय होतंय बघा, मी सांगतो एक पुस्तकातील रिएक्शन. इथिल फिनिल कीटोन आहे. इथिल फिनिल कीटोन आहे म्हणजे बघा, इकडे इथिल ग्रुप आणि इकडे बेन्झीन रिंग आहे. इथिल फिनिल कीटोन. मग हायड्राझाईन, पुन्हा त्याच्यापासून KOH त्याची रिएक्शन आणि फायनली काय तयार होणं सांगतो. तुमचं इथिल फिनिल कीटोन होतं ना, इथिल फिनिल C6H5 कीटोन होतं ना, इथं फक्त CH2 येणार रे. इथं फक्त काय येणार आहे? आणि तयार काय झालं बघा, हे 3 कार्बन सलग आहेत आणि बेन्झीन रिंग आहे. एन प्रोपिल बेन्झीन तयार झालं. पेज नंबर 275. 3 वेळा हा प्रश्नच रिपीट झालेला आहे. 4 रिएक्शन झाल्या. रोसेनमन रिडक्शन, कॅडमियमची झाली, क्लेमेन्सन्स, वुल्फ किशनर. अरे भरपूर आहेत अजून. अजून भरपूर प्रश्न आहेत. लक्ष द्या व्यवस्थित. टोलिन. ओके. टोलिनची रिएक्शन मी करतोय CrO2Cl2 हा रिएजंट यूज करतोय. त्याचं नाव आहे क्रोमाइल क्लोराइड. मला फक्त फायनल प्रॉडक्ट लक्षात ठेवायचं आहे बेन्झोनल्डिहाइड. फायनल प्रॉडक्ट आहे बेन्झोनल्डिहाइड आणि ही रिएक्शन आहे इटार्ड. मग प्रश्न असा असेल की इटार्ड रिएक्शन मध्ये रिएजंट कुठला? क्रोमाइल क्लोराइड. क्रोमाइल क्लोराइड दिसलं की म्हणायचं इटार्ड रिएक्शन. क्लिअर? बर. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अगदी ह्याचीच रिएक्शन अजून दुसरी आहे, साइड चेन क्लोरिनेशन. साइड चेन क्लोरिनेशन जरी दिसलं तरी सांगतो फायनल प्रॉडक्ट हा बेन्झोनल्डिहाइडच असणार आहे. हेच लिहिलंय बरं का मी. C6H5CHO. ओके. झाली इटार्ड रिएक्शन. पण जर मी बेन्झीन घेतलं, काय घेतलंय मी? बेन्झीन. ओके, थांबा. आणि त्या बेन्झीनचं कन्व्हर्जन मी पुन्हा बेन्झोनल्डिहाइड मध्ये करतोय. तर या रिएक्शन मध्ये कार्बन मोनॉक्साइड आणि HCl वापरलं तर ही आहे गॅटमन कॉच फॉर्मायलेशन. गॅटमन कॉच फॉर्मायलेशन रिएक्शन. आलं का? गॅटमन कॉच फॉर्मायलेशन, साइड चेन क्लोरिनेशन, इटार्ड, रोसेनमंड, क्लेमेन्सन्स, वुल्फ किशनर. सर बास, आम्हाला हे काय जमणार नाही. विचार असा मनात सुद्धा आणू नका. थांबा, मला पहिला PYQ सॉल्व्ह करून दाखवू देत. त्याची लेवल कळेल, मग तुम्हाला वाटेल जमेल आपल्याला ऑर्गॅनिक. मग ह्या कॉन्फिडन्स मध्येच मग तुम्हाला आपली ऑर्गॅनिक बॅच घ्यायचीच आहे विकत आणि ते 38-40 प्रश्न व्हिडिओ आहेत ना, ते सगळे करायचे आहेत. का सोडताय पैकीच्या पैकी मार्क? का सोडताय? तुम्हाला सांगतो नेक्स्ट व्हिडिओ. आता मी सांगतोय काय ते बघा. नीट लक्ष द्या. नायट्राइल आहे. काय आहे? नायट्राइल. आणि तयार करायचं आहे अल्डिहाइड. मग समजा बेन्झोनायट्राइड असेल तर बेन्झोनल्डिहाइड तयार होईल. बेन्झोनायट्राइड असेल तर बेन्झोनल्डिहाइड तयार होईल. पण त्यावेळेस तुम्हाला लागणार आहे स्टॅनस क्लोराइड. स्टॅनस क्लोराइड दिसलं की म्हणायचं ही स्टिफन रिएक्शन आहे. हो य. अरे तुम्हाला प्रश्न समजून घ्या. विचारतात ते विच ऑफ द फॉलोइंग इज स्टिफन रिएक्शन. मग ज्याच्यात स्टॅनस क्लोराइड आहे ती स्टिफन रिएक्शन. त्यात अल्डिहाइड तयार होतो नायट्राइल पासून. पण समजा मी असा नायट्राइल घेतला. 1, 2, 3, 4, 5. इथं घेतलं मी N. 1, 2 तिसऱ्या नंतर डबल बॉन्ड. मग याचं नाव आहे पेंट. तिसऱ्या नंतर डबल बॉन्ड आणि पुढे नायट्राइल लिहूया आपण. नायट्राइल. आणि त्यापासून मला जर प्रॉडक्ट पाहिजे असेल, पेंट तिसऱ्या नंतर डबल बॉन्ड रिटेन ठेवायचा असेल
आणि अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, तर त्या ठिकाणी डाय आयसोब्युटिल अॅल्युमिनियम हायड्राइड, डायबाल म्हणतात त्याला. किंवा ते लिहिताना असं पण लिहितात रे बरं का हो, अॅल्युमिनियम IBU ट्वाइस असं पण काहीतरी मेथड बरोबर आहे बरं का, चेक करा. नाहीतर हे बरोबर नसेल तर कमेंटमध्ये काय बरोबर आहे सांगा. पण डाय आयसोब्युटिल अॅल्युमिनियम हायड्राइड दिसलं की म्हणायचं नाइट्राइलचं एल होणार, बाकीचं काही चेंज नाही. मग मला सांगा या रिएक्शनमध्ये आता मला ॲन्सर सांगा. हेक्स 3 इयन नाइट्राइल. एरो वरती आहे डायबाल अॅल्युमिनियम हायड्राइड. तर प्रॉडक्ट विचारलाय. तर प्रॉडक्ट काय बघा मी लिहितोय. हेक्स 3 इयनच्या पुढे फक्त एल येणार, अल्डिहाइड येणार. जमायला लागले समोर बसलेल्या मुलांना पण. जमतंय, जमतंय बाळांनो. म्हणजे त्याच्या पुढे तुम्हाला तुम्ही म्हणाल सर थांबा की. नाही थांबणार. तुम्हाला डिटेल व्हिडिओ लेक्चर्स नंतर बघायचे आहेत. पण आता मी तुम्हाला जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार ना, तुमचा तो अल्डिहाइड आणि कीटोन टॉपिक हा 10 मिनिटं घेतले तुमचे मी टीच करायला 10 मिनिटं घेतलेत. विचार करा किती फास्ट होतंय हे. सांगतो बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलार मास. एवढं लक्षात ठेवा. मग मला सांगा, मिथॅनल आणि हेक्झॅनल मध्ये किती कार्बन असतात? मिथॅनल मध्ये 1, हेक्झॅनल मध्ये 6 कार्बन आहेत. पण ज्यात जास्त कार्बन आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. त्याचं जास्त कार्बन म्हटल्यावर मोलार मास, जास्त मोलार मास म्हटल्यावर बॉइलिंग पॉइंट जास्त येणार आहे. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ही रिएक्शन बघा. हॅलोफॉर्म. कोणती रिएक्शन? हॅलोफॉर्म रिएक्शन. ऐका. इथं क्लोरोफॉर्म, आयडोफॉर्म हे तयार होतं. पण मेन पॉइंट काय? की ज्या अल्डिहाइडमध्ये CH3 ग्रुप आहे, तो हॅलोफॉर्म रिएक्शन देतोय. कोण नाव काय याचं? इथॅनॉल. आणखीन काय? ॲसिटल्डिहाइड. ते मेन तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिकचा कोर्स घ्याल ना, बेसिक पासून सुरुवात करायची ना, तेव्हा तुम्ही पहिले व्हिडिओ बघायचे प्रत्येकाचे. त्यात नॉमेनक्लेचर मी परफेक्ट घेतलंय, क्लासिफिकेशन घेतलंय, पुन्हा फिजिकल प्रॉपर्टी सगळं डिटेल आहे. का 15 मार्क्स सोडायचे लक्षात घ्या. बरं. हा देतो. आता त्याच्यानंतर असे काही अल्कोहोल असे पाहिजेत मला. असे अल्कोहोल पाहिजेत. ओके. म्हणजे OH ग्रुप ज्या कार्बनला आहे त्याच्या शेजारी CH3 ग्रुप असला ना, जमलं हॅलोफॉर्म रिएक्शन. कीटोन घेताना मिथिलच कीटोन पाहिजे मला. इकडं अल्किल ग्रुप कुठला असू दे. पण मिथिल ग्रुप पाहिजेच. मिथिल ग्रुप पाहिजेच. आता मी तुम्हाला सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित. हे हॅलोफॉर्म रिएक्शनसाठी आहे. NaOX बरोबर रिएक्शन असते. NaOX म्हणजे सोडियम हायपोहलाइट. बरोबर आहे ना? मग ते क्लोरोफॉर्म वगैरे तयार होतं. MCQ तुम्हाला मी दाखवेनच, पण त्याच्यापेक्षाही आता महत्वाचं. मी इथं काय काढतोय बघा. अल्डोल कंडेन्सेशन मध्ये ओके, अल्डोल आणि कंडेन्सेशन त्यातली अल्डोल ही ऍडिशन रिएक्शन आहे आणि कंडेन्सेशन म्हणजे इलिमिनेशन. म्हणजे ही न्यूक्लिओफिलिक ऍडिशन आणि इलिमिनेशन रिएक्शन आहे बरं का बाळांनो. ऍडिशन आणि मग इलिमिनेशन रिएक्शन आहे. याच्यामध्ये जर मी ॲसिटल्डिहाइडचं अल्डोल कंडेन्सेशन केलं तर तयार होणार ब्यूट टू EnAl. ब्यूट टू इयन त्याचं नाव आहे क्रोटोनल्डिहाइड. पण जर मी ऍसिटोन घेतलं, लक्षातच ठेवायचं, ऍसिटोन घेतलं आणि त्याची रिएक्शन 10% NaOH, KOH किंवा BaOH ट्वाइस बरोबर केली, बेरियम हायड्रॉक्साइड बरोबर केली, तर या ठिकाणी मला मिळणार आहे मेसिटाइल ऑक्साइड. आता मेसिटाइल ऑक्साइड कसं करू? आपण डिटेलमध्ये ऑनलाईन पण घेतलेत, युट्यूबवर पण घेतलेत, क्रॅश कोर्स घेतलेत. अल्डो कंडेन्सेशन मी कसं शिकवलं तुम्हाला सांगतो. 2 मॉलिक्यूल लागतात म्हणून तर 2 चे 4 कार्बन झाले. त्याच्यात पण ॲसिटोनचं कसं करायचं बघा. पहिला जो ॲसिटोन आहे, तो ॲज इट इज काही असंच लिहा, काही इश्यू नाहीये. पण दुसरा ॲसिटोन लिहिताना कार्बोनिल कार्बनच्या शेजारी जो अल्फा कार्बन आहे त्याचे हायड्रोजन वेगळे काढायचे. असं यायचं. हे बाकी पुढं CH3 आणि हे तसंच ठेवा. कळालं का? अगदी अल्डिहाइडला पण तसंच करायचं, की पहिला अल्डिहाइड तसंच ठेवा. पण इथं मला H पाहिजेच. आता हे वेगळं होणार आणि मला फायनल जो प्रॉडक्ट मिळणार आहे तो असा आहे. CH3 CH3 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 हे मेसिटाइल ऑक्साइड आहे. मग याचं नाव काय येणार? 1 2 3 4 5 4 मिथिल पेंट 3En2ONe 3En2ONe येणार लक्षात घ्या. 3En2ONe आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे अल्डोल कंडेन्सेशन. पण कॅनी झिरो रिएक्शन पण आहे. त्यात 50% NaOH किंवा KOH वापरतात. ते सेल्फ रिडॉक्स रिएक्शन आहे. म्हणजे रिडक्शन पण होणार आहे आणि ऑक्सिडेशन पण होणार आहे. आता सांगतो ना तुम्हाला, की अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करा, अल्डिहाइड तयार होईल. त्याचं फर्दर ऑक्सिडेशन करा, ऍसिड तयार होईल. ऍसिडचं रिडक्शन करा, अल्डिहाइडचं रिडक्शन करा, अल्कोहोल तयार होतं. ओके, मग समजून घ्या. मग कॅनिझोरो ही सेल्फ रिडॉक्स रिएक्शन आहे. मग तिथं अल्कोहोल आणि ऍसिड अल्डिहाइड आहेत. रिडक्शन केलं.
अल्कोहोल तयार होईल. रिडक्शन ऑक्सिडेशन केलं की ऍसिड तयार होणार. बस दमलोय मी आता, दमलोय. मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतो. 15 मिनिटात मी पळवलं तुम्हाला म्हणूया आपण भरपूर. पण आता पुढच्या ह्याच्यात मी क्वेशन सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहे. मग तुम्हाला जे मी शिकवलं, जे मी सांगितलं, हे सगळे पॉइंट थोडेसे रिवाइज करा. आणि 100 प्रश्नाला मी सुरुवात फक्त करून देणार लक्षात घ्या. 100 प्रश्नाला मी सुरुवात करून देणार आहे आणि तुम्हाला ते सोडवायचे आहेतच. चला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. तुमच्याकडे बोलणार नाहीये मी. अल्डिहाइड कीटोनला मिथिलीन ग्रुपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. झिंक अमाल्गम क्लेमेन्सन्स रिडक्शन. करेक्ट आहे. झिंक अमाल्गम क्लेमेन्सन्स. रोसेनमंड पॅलाडियम दिसलंय मला. ओके. त्याच्यानंतर हायर बॉइलिंग पॉइंट हेक्झॅनल. हेक्झॅनलच बरोबर आहे. त्यांनी चुकीचं देऊ दे. 27 एप्रिल शिफ्ट टू. सगळ्याच प्रश्नांची उत्तर चुकीची होती. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हे इयन नायट्राइलचं इयन एल डाय आयसोब्युटिल डायबाल. इयन नायट्राइलचं इयन एल तयार होणार. करेक्ट आहे. लक्षात घ्या. माझ्या समोरचे उत्तर देतात. डज नॉट एक्झिट हॅलो फॉर्म. इथेनॉल साठी हॅलो फॉर्म आहे. प्रोपॅनॉल साठी आहे. प्रोपॅनॉल साठी नाही. कारण acetaldehyde इज द ओनली अल्डिहाइड विच गिव्स हॅलो फॉर्म. हॅलो फॉर्मला CH3 पाहिजे. हे बघा कॉन्सेप्ट कॅनी जरूर रिएक्शन आहे. मग एकाचं ऍसिड एकाचं अल्कोहोल. दोन्ही अल्कोहोल नाहीत. एकाचं ऍसिड एकाचं अल्कोहोल. हे दोन ऑप्शन चुकले. आता सांगतो जो छोटा आहे त्याचं ऍसिड होतं. आलं का बरोबर? मग मिथॅनोइक ऍसिड फिनिल मिथेनॉल पुस्तकातली रिएक्शन आहे. कॅनी झिरोची. इटाड रिएक्शन मध्ये क्रोमाइल क्लोराइड वापरतात. ओके माझ्या समोरची मुलं पटकन उत्तर देतात. हायड्राझाईन म्हणलं की वुल्फ किशनर. करेक्ट आहे. त्याच्यानंतर लोएस्ट बॉइलिंग पॉइंट मिथॅनल. करेक्ट आहे. हायेस्ट बॉइलिंग पॉइंट हेक्झॅनल. आता करेक्ट आहे. आता करेक्ट आहे. लक्षात घ्या. कॅडमियम कॅडमियम म्हणलं की कीटोन तयार होणार. पण थांबा कीटोन तयार दिलाय की प्रोपॅनॉल मध्ये 2 CH3 ग्रुप असतात. त्यातलं इथं एक CH3 ग्रुप असेल. तर जो ऍसिल क्लोराइड मध्ये मी जर CH3 ग्रुप घेतला तर इथॅनॉइल क्लोराइड मगाशी बोललो होतो तुम्हाला इथॅनॉइल क्लोराइड. इयन एल आता उलट झालं. हे बघा हे डायआयसो अल्युमिनियम असं लिहायचं बरं का. इयन एल आहे ना मला इयन नायट्राइल पाहिजे. इयन नायट्राइल पाहिजे. इयन एलचं नायट्राइल करा. एलचं नायट्राइल करा. उत्तर बरोबर आलंच पाहिजे. येणारच तुमचं उत्तर बरोबर. सेमी हे एक राहिलं. पेज नंबर 271 वरती 4-5 रिएक्शन सांगतो. सेमी कार्बाझोन ना सेमी कार्बाझाईड लागतं. हे लक्षात ठेवा रे. NH2 NHCO म्हणजे सेमी कार्बाझाईड आहे ते लक्षात घ्या. ओके नेक्स्ट. हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. इथं कार्बन किती बघा ह्याच्यात सगळ्यात जास्त कार्बन आहेत लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट हायेस्ट आहे. अरे मोलार मासवर डिपेंड आहे. डायल्यूट डायल्यूट हे अल्डोल कंडेन्सेशन आहे. हे ऍसिटल्डिहाइड आहे. ब्यूट टू ENL तयार होणार. ज्याचं नाव क्रोटोनल्डिहाइड आहे. 50% मुलांना फक्त जमलंय. याचा अर्थ आपण 50% पुढे जाणार लक्षात घ्या. ओके अजून खूप पुढे जायचं. थांबा एक मिनिट. हे राहिलं चिप्स बेस. टॉलरन्स रिएजंट आणि अजून फेलिंग सोल्युशन या सगळ्या टेस्ट या फक्त अल्डिहाइड साठी आहेत. या टेस्ट फक्त अल्डिहाइड साठी आहेत. आपलं उत्तर बरोबर आहे. या टेस्ट फक्त अल्डिहाइड साठी आहेत. गॅटरमन कॉस्ट फॉर्मॅलेशन कार्बन मोनॉक्साईड आणि HCl वापरतात. त्याच्यानंतर कॅडमियम क्लोराइड मिथिल ग्रुप आहे. प्रोपॅनॉन तयार होणार. कॅडमियम म्हणलं की कीटोन. आता इथं काय दिलंय बेन्झोनायट्राइल स्टॅनस क्लोराइड. हो. बेन्झोनाल्डिहाइड तयार होणार. स्टॅनस क्लोराइड स्टिफन रिएक्शन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो फॉर मागाच आहे मिथॅनोइक ऍसिड आणि फिनिल त्यांनी झिरो रिएक्शन आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सेमी मागाचाच प्रश्न आहे. रिपीट क्वेश्चन सगळं. इयन एल आहे ना नायट्राइल करा. नायट्राइल इयन हा करेक्ट. डायआयसोब्युटिल. तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढलाच पाहिजे. सिंपल कीटोन कुठला आहे बेन्झोफिनॉन हे सिंपल आहे. दोन्हीकडे बेन्झीन रिंग असतात लक्षात घ्या. बेन्झोफिनॉन हे सिंपल कीटोन आहे. सेमी घ्या परत परत तेच ऑप्शन पण तिथंच आहे. ऑप्शन पण तिथंच आहे. सांगतो प्रिपरेशन ऑफ ऍलिफॅटिक अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल स्टॅनस क्लोराइड. स्टॅनस ऍलिफॅटिक पाहिजे लक्षात घ्या. मग स्टॅनस क्लोराइडच बरोबर आहे. कारण स्टिफन्स रिएक्शन आहे. नायट्राइलचं अल्डिहाइड होतं. बेन्झोफिनॉन बेन्झोनायट्राइल पासून करायचं. बेन्झोनायट्राइल मध्ये एक बेन्झीन रिंग असते. बेन्झोफिनॉन मध्ये 2 बेन्झीन रिंग असतात. मला माझी एक्स्ट्रा बेन्झीन रिंग इथं नाही आहे. इथं नाही इथं आहे. मला बेन्झीन रिंग पाहिजे. बरोबर आहे उत्तर. मग नेक्स्ट क्वेश्चन. बेन्झीन अरे ही कार्बन मोनॉक्साईड म्हणलं की नाही सांगतो प्रॉडक्ट हा बेन्झोनाल्डिहाइड आहे. ही गॅटरमन कॉस्ट फॉर्मॅलेशन रिएक्शन आहे. बघा मी 8-9 सेकंदात सोडवतोय. तोंड चालू ठेवलंय माझं मी. स्टॅनस क्लोराइड स्टिफन्स रिएक्शन आहे. हा अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होणार आहे. अल्डिहाइड कुठे आहे इथे आहे. ते बरोबर आलंच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन.
टेस्ट फ्रॉम द अल्डिहाइड विच बॉइल्ड सिल्वर नायट्रेट टॉलन टेस्ट आहे. सिल्वर म्हणलं की टॉलन, सिल्वर म्हणलं की टॉलन. चिप्स म्हणलं की ते मजेंटा, पिंक असे कलर आहेत बरं का. विच द फॉलोइंग कंपाऊंड इज कन्वर्ट ॲसिटल्डिहाइड इंटू सायनोहायड्रिन HCl. ग्लुकोज मध्ये पण रिएक्शन आहे. ग्लुकोज मध्ये पण रिएक्शन आहे. ग्लुकोज सायनोहायड्रिन चेक करा बरोबर आहे. त्याच्यानंतर थांबा, हे इथं मी सोडवणार नाहीये. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बाळांनो. क्वेश्चन नंबर 31 प्रिंटिंग मिस्टेक आहे. दिलंच नाही त्यांनी, काय लक्षात घ्या. स्किप करायचं कशाला. सिल्वर मिरर टेस्ट म्हणजे टॉलन टेस्ट, चिप्स टेस्ट आणि फेलिंग सोल्युशन हे फक्त अल्डिहाइड साठी आहे. फक्त अल्डिहाइड साठी आहेत, लक्षात घ्या. बर, स्टिफन्स रिएक्शन कुठली विचारली? स्टॅनस क्लोराइड जिथे स्टिफन्स रिएक्शन. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग अंडरगो हॅलो फॉर्म? डज नॉट अंडरगो म्हटलंय. डज नॉट. इथेनॉलची होते, प्रोपॅनॉलची होते, प्रोपॅनॉलची होत नाही. त्या ऍसिटल्डिहाइड इज ओनली अल्डिहाइड. रिपीटेड क्वेश्चन आहेत रे. 25 मागाशी 25 होता, आता 24 आहे. आपण घेतल्याच्या बाहेरचं काय येणार नाही. बेन्झॉइलचं बेन्झोनल डिहाइड करायचंय. रोसेनमन रिडक्शन, रोसेनमन रिडक्शन. नेक्स्ट बेरियम हायड्रॉक्साईड ना. थांबा, ही ही आहे अल्डोल कंडेन्सेशन आणि ऍसिटोनचं तयार होतं मेसिटाइल ऑक्साईड. मेसिटाइल ऑक्साईड 4 मिथिल पेंट 3En 2Ne. मग कसं नाही का 3En 2Ne 2 वेळा बोललो होतो मी. बरोबर आहे, मेसिटाइल. हायड्राझाईन ही कुठली रिएक्शन आहे सांगू तुम्हाला मी. मगाशी पुस्तकातली पेज नंबर 275 काहीतरी बोललो होतो मी. 275 काढा आणि तिथं माझ्या होते एन प्रोपिल बेन्झिन उत्तर होतं. सांगतो कसं. इथिल म्हणजे 2 कार्बन आणि अजून मी तुम्हाला सांगतो इथला एक कार्बन. हे जरा मला इथलं गडबड वाटते थोडीशी मला. ओके, एक कार्बन इथं ऑलरेडी असतो ना कीटोन मधला. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता मी कंटाळलोय बाळानो. प्रोपॅनॉन तयार करायचं आहे, इथॅनॉइल क्लोराईड लागणार आहे, कारण इथला CH3 ग्रुप तिथला CH3 ग्रुप, मग ते प्रोपॅनॉन झालंय आणि हे करेक्ट आहे. जवळजवळ मी 7 मिनिटात 38 प्रश्न सोडवलेत. हे कमी सोडवलेत. आता पटापट सोडवतो. क्रोमाइल क्लोराईड आहे, क्रोमाइल बेन्झोनल डिहाइड तयार होणार. तर तोंड बंद ठेवतो माझं. क्रोमाइल क्लोराईड बेन्झोनल डिहाइड तयार होणार. ओके, करेक्ट आहे. त्याच्यानंतर इटाड रिएक्शन मध्ये क्रोमाइल क्लोराईड वापरतात. करेक्ट आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बेरियम हायड्रॉक्साईड 4 मिथिल 3En 2Ne. अरे मेसिटाइल ऑक्साईड त्याचं नाव आहे. मिथॅनॉल, मिथानोइक ऍसिड, फिनिल मिथॅनॉल. रिपीटेड क्वेश्चन, रिपीटेड. हे काय रिएक्शन विथ पी अल्किल. स्किप करायचं, इमिजिएटली स्किप करायचं. जर तुम्हाला वेगळं वाटलं तर म्हणूया आपण, ठीक आहे. चिप्स, चिप्स मध्ये मजेंटा कलर असतो बरं का बाळांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग अमोनिकल सिल्वर नायट्रेट. सांगतो, सिल्वर म्हणजे टॉलन फक्त अल्डिहाइड साठी आहे. इथेनॉल इज द ओनली अल्डिहाइड विच गिव्स दिस रिएक्शन. नाही नाही, प्रत्येक अल्डिहाइड साठी मी ते वेगळं चाललो होतं माझं बरं का. ओनली अल्डिहाइड कशात माहितीये का? हॅलो फॉर्म. ओके. विच टाइप ऑफ रिएक्शन फॉर्मेशन ऑफ अल्डोल. अल्डोल ही ऍडिशन रिएक्शन आहे आणि अल्डोल ही ऍडिशन पुढे कंडेन्सेशन पण आहे बरं का. ही आहे सांगतो हायड्राझाईड दिसते ना, ही वुल्फ किशनर आहे. एन प्रोपिल. पेज नंबर 275. पेज नंबर 275. आता बघा प्रश्न पटपट झाले. आयडोफॉर्म टेस्ट कुणासाठी नाहीये? थांबा. आयडोफॉर्म ऍसिटल्डिहाइड साठी आहे, एन ब्युटिल अल्कोसाठी नाही. एन ब्युटिल अल्कोसाठी नाहीये बाळांनो, कारण 4 कार्बन सलग आहेत, शेवटी OH ग्रुप आहे. नाही, मला CH ग्रुप पाहिजे ना तिथं. एन ब्युटिल साठी नाहीये. आयडोफॉर्म म्हणजे हॅलोफॉर्म. OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तिथं CH3 पाहिजे. हे कॉपर, हे वेगळं आहे बरं का जरा. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हे सेकंडरी आहे. सेकंडरी कॉपर केलं की या ठिकाणी मला असं वाटतं कीटोन तयार होणार आणि कीटोन दिलेलं आहे या ऑप्शन मध्ये, तो करेक्ट आहे. प्रायमरी अल्कोहोल असता, कॉपरवर हिट केला असता तर अल्डिहाइड तयार झालं असतं. अल्डिहाइड मग टर्शरी तर तुम्ही सांगा. डायबाल. सांगतो हे आहे तसं येणार. 1 2 3 4 5 5 5 EnAl कुठे आहे बघा. हा, पेंट 3En. काय होतंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कॅडमियम क्लोराईड कीटोन तयार होणार. थांबा, इथं आहे मिथिल म्हणजे CH3 ग्रुप. इथं ऍक्च्युली सांगू का तुम्हाला. थांबा 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 थांबा, गडबड 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 करून नाही चालणार. सांगतो, इथं मिथिल आहे आणि इथं पण मिथिलच ग्रुप आहे. त्यांनी CH2 चुकीचं छापलंय. मिथिल ग्रुप, इथला मिथिल ग्रुप, 2 मिथिल ग्रुप म्हणजे प्रोपॅनोन, मिथिल कीटोन किंवा ऍसिटोन. गॅटरमन कॉच मध्ये हे वापरतायत. रोसेनमन मध्ये पॅलॅडियम वापरतायत. RCHO डायल्यूट नायट्रिक ऍसिड. मला हे नको आहे, हे नको आहे, हे नको आहे. आपण आता घेतलेलं नव्हतंच ते. त्याला रोसेनमन रिडक्शन आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऍसिटोन एक्स. ही हॅलोफॉर्म रिएक्शन आहे, हॅलोफॉर्म.
इथं NaOI येणार. हां, हां, अरे NaOI बरोबर आहे की रे, बरोबर आहे रे. कारण ही हॅलो फॉर्म रिएक्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही पण हॅलो फॉर्म रिएक्शन आहे आणि काय विचारलंय व्हाय? इथं आयोडीन आहे ना, मग CH3 तयार होणार आहे. आयडो फॉर्म तयार होणार. त्याच्यानंतर लेस रिएक्टिव्ह हा मी स्किप करतोय बरं का भावानो. भावानो बास करू का मी आता? बेरियम हायड्रॉक्साईड, प्रोपॅनोन, मेसिटाइल ऑक्साईड, 3En2ONe. 3En2ONe दुसरं कुठलं आहे ना? करेक्ट. मला झाले की नाही प्रश्न? आता बास करतो मी. खरोखर बास करतो. क्वेशन्स मी सोडवले भरपूर. जवळ-जवळ अर्धा तासाचा व्हिडिओ झाला. खूप मोठा व्हिडिओ झाला लक्षात घ्या. पण कॉन्फिडन्स वाढला असेल तर लाईक करा. हे करा. आपले क्रॅश कोर्सचे लेक्चर्स बघा. रँकर्स कोर्सवरचे लेक्चर्स बघा. ऑर्गॅनिक का सोडताय? बॉइलिंग पॉइंटचे प्रश्न ठिकाणी येतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर अल्कोहोल, फिनॉल, इथरचे प्रश्न जर बघितले, चला आपण जरा पाठीमागे जाऊया. आणि अल्कोहोल, फिनॉल, इथरकडे जाऊया बरं का. अल्कोहोल नाही हॅलोजन डेरिव्हेटिव्हकडे पण जाऊया. मग प्रश्न दाखवूया. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पहिला आहे ना? हॅलो अल्कीन, हॅलो अरेन. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगतो. हॅलो अरीन कुठला आहे ते विचारलंय म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन हां, ठीक आहे. थांबा. मी सांगतो ते लक्ष द्या. बॉइलिंग पॉइंटचा प्रश्न होता. बेन्झिलिक हलाईड कुठलं विचारलंय क्लासिफिकेशन. हे नेम रिएक्शन जाऊ दे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतोय ते. म्हणजे पर्सेंटेज बघा हे असं काय पर्सेंटेज ॲटम इकॉनॉमी हे ग्रीन केमिस्ट्री मधलं ह्यात उगाच मिक्स केलंय त्यांनी हां. मला म्हणायचं काय माहितीये का, इथं बऱ्यापैकी बघा नॉट अलिलिक क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन बऱ्याच वेळा विचारतायत, बॉइलिंग पॉइंट वगैरे विचारतायत. मी तुम्हाला सांगतो भरपूर प्रश्न आहेत बघा. फिटिंग रिएक्शन विनायलिक हलाईड हे क्लासिफिकेशन आहे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला तसले प्रश्न आहेत आणि ते आपल्या व्हिडिओमधून तुमचे डिटेल होतील. करा व्यवस्थित मग आणि व्हिडिओ आवडला असेल, कॉन्फिडन्स वाढला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर नक्की करा. ऑल द बेस्ट.